नमस्कार मित्रांनो. तर रिक्षा परमिट बंद झाले पाहिजेत की चालू राहिले पाहिजे? आजचा मुद्दा आहे, आजचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा. कारण आत्तापर्यंत ज्या लोकांनी रिक्षा घेतलेल्या आहेत, आता ते कसा तरी धंदा करतात आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी चालू झालेली आहे. त्याच्यामुळं निश्चितच रिक्षावाल्यांचा बिझनेस, रिक्षावाल्यांचा धंदा हा कमी झालेला आहे. त्यात काही प्रश्नच नाही. पण पुण्यासारख्या शहरात पण मुंबईवरून बाईक टॅक्सी यायला किती वेळ लागणार आहे? तर माझं रिक्षावाल्या बांधवांना आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त, संघटनांना पण माझं आव्हान आहे, जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न केला पाहिजे रिक्षा परमिट बंद करण्याचा. कारण तुम्हाला माहिती आहे, आता अनेक जण म्हणतात, दादा रिक्षा परमिट बंद झाले तरी इलेक्ट्रिक रिक्षाला कुठं परवाना लागतो. बरोबर आहे, पण इलेक्ट्रिक रिक्षा त्या मानाने खूप कमी येणार मार्केटमध्ये. ज्या प्रकारे आता ह्या परमिट परवाने सोडलेत ना, त्या तुलनेत इलेक्ट्रिक रिक्षा लोक कमी घेतात. कारण काय आहे? दोन कारण आहेत. इलेक्ट्रिक रिक्षा 1,00,000 रुपयांनी महाग आहे CNG रिक्षापेक्षा. आणि दुसरं कारण आहे, त्याला चार्जिंगला लागणारा वेळ, 4-4 तास चार्जिंग करावं लागतं. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक रिक्षाच्या भानगडीत लोक पडत नाहीत. तर हा एक झाला मुद्दा. तर दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मेट्रोचं जाळं मोठमोठ्या शहरात हे मोठ्या प्रमाणात पसरतंय, वाढतंय. शहरं वाढतात आहे, धंदे वाढतात आहे, उद्योगधंदे कुठं वाढतात आहे? धंदे वाढतात म्हणलं तर वाढतात आहे. उद्योगधंदे वाढत नाहीत. उद्योगधंदे उलट आपल्या महाराष्ट्रातून हद्दपार होतात आहे मित्रांनो, बाहेर चालले उद्योगधंदे. तर त्या तुलनेत रिक्षा परवाने भरपूर सोडलेले ते कुठंतरी बंद झाले पाहिजे. ट्रान्सपोर्टचं जर म्हणायचं गेलं ना मित्रांनो, ट्रान्सपोर्ट भरपूर आहे शहरामध्ये. म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिशनला एक नाही तर दुसरा उभा आहे. बाईक टॅक्सी तर आता चालू झालेलीच आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये. मेट्रो थोड्या प्रमाणात चालू आहे. आता जास्तीत जास्त वेळ किती लागणार आहे जाळं पसरायला? पसरतंय जाळं. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? रिक्षा घेतली, काय करणार? दारात लावणार का घरच्यांना फिरवणार? त्याच्यानंतर बस आहे हो, लोकल आहे. एवढं जर ट्रान्सपोर्टचे उदाहरणं असतील, तुम्हाला जर पर्याय असतील एवढे, तर लोक रिक्षाला का प्राधान्य देतील? मेट्रो जर 30 रुपयात जात असेल तर 300 रुपये रिक्षावाल्याला का खर्च करतील प्रवासी? हा विचार करण्याचा भाग आहे ना मित्रांनो. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, आतापर्यंत ज्या लोकांनी रिक्षा परमिट घेतलेली आहेत त्यांचा तरी निदान धंदा झाला पाहिजे नाही का? आता रिक्षा घेतली, रिक्षाचे हप्ते फेडायचे, पोरांचे शिक्षण आहे, बायकांचं तुम्हाला माहिती आहे काय काय असतं, हे घ्यायचं ते घ्यायचं, बायकांचे हट्ट पुरवायचे, अनेक विषय आहेत. माणसाच्या मागं अनेक लपडी असतात, अनेक टेन्शन असतात. मग या टेन्शनमध्ये जगणार का तो? त्याच्यामुळे मी अनेक रिक्षावाल्यांना आणि अनेक जे नवीन रिक्षा घेतात ते त्यांना सांगत असतो की दादांनो, या भानगडीत पडू नका, काहीतरी मोठा विचार करा. तुम्हाला जर बिझनेस धंद्यातच उतरायचं आहे ना, तर काहीतरी हाय लेवल करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पानटपरी जरी टाकली ना साधी, दिवसाला बसल्या जागी 1,000-2,000 रुपये कसेही नेऊ शकता घरी. इथं तुम्हाला 1,000 रुपयासाठी उन्हात तानात 4 लोकांच्या शिव्या खात आणि धंदा हाय नाही हाय, 2-2 तास बसावं लागतं, 2-2 तास रखडावं लागतं, त्याच्यानंतर एखादी ट्रिप हाताला लागते. आणि एवढ्या रिक्षा झालेल्या आहेत ना मित्रांनो, एका बुकिंगच्या मागं 20 ते 25 रिक्षा त्या जागी उभ्या असतात आणि धाड करणं बुकिंग उचलतात, आली की तुमच्या हाताला पण लागू देत नाही. हा विषय आहे. नवीन धंद्यात आला ना तुम्हाला, या ओला उबर रॅपिडो सारख्या कंपन्यांची ही साखळीच आहे. नवीन माणूस आला की त्याला खचून धंदा द्यायचा, मग तो दुसऱ्याला सांगतो की बाबा हाय धंदा घे गाडी, तो तिसऱ्याला सांगतो. ही साखळी आहे. 1चे 2, 2चे 3, 3 करायचे. पण ज्यावेळेस तुम्ही जुने होता, जुन्या लोकांना विचारत नाही कोणी की बाबा धंदा आहे रिक्षाला, किती धंदा आहे, घेऊ का मी? लोक नवीन रिक्षा दिसली ना, नवीन इलेक्ट्रिक रिक्षा दिसली, त्या लोकांनाच विचारतात, बाबा आता तर तू नवीन गाडी घेतली, धंदा आहे का? मग ही साखळी आहे, ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची, ओला उबरवाल्यांची, की तुम्हाला कसं अडकवायचं यात, तुम्हाला कसं हे करायचं. त्याच्यामुळे रिक्षा परमिट बंद, मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचं नाहीये किंवा मला कुणाचं चांगलं बघवत नाही असातला भाग नाहीये. पण जे सत्य आहे, जे मार्केटमध्ये रियालिटी आहे, तो मी नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या व्हिडिओच्या, रीलच्या, शॉर्ट्सच्या
मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो मित्रांनो. मी तळमळीने का सांगतोय की तुम्ही कुठल्या कर्जात अडकलं नाही पाहिजे, तुम्ही कुठल्या कर्जाच्या ओझ्याखाली मेलं नाही पाहिजे. आजकाल लोक तुम्हाला माहिती आहे आत्महत्या करतात. ते आत्महत्या मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये ना हप्ते भरायला पैसे नसल्यामुळे लोक आत्महत्याचा मार्ग निवडतात आहे मित्रांनो. याच्यामुळे या भानगडीत पडू नका. रिक्षा घ्यायची तुम्हाला घ्या, रिक्षाचा काय प्रश्न नाहीये, पण तुमच्या खिशात किती पैसे, तुम्ही ते हप्ते भरू शकता, फेडू शकता का तुमच्या ताकदीवर. जर तुम्हाला धंद्याच्या भरोश्यावर गाडी घ्यायची आणि धंद्याच्या मार्फत तुम्हाला जर हप्ते फेडायचे, घर चालवायचे, या सगळ्या गोष्टी करायच्यात, तो मार्ग निवडलेला ना मित्रांनो, तो मार्ग चुकीचा आहे. तुमच्याकडे जर पूर्ण कॅश असेल, 3 लाख रुपये खिशात असतील, तर बिंदास रिक्षा घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. रिक्षा तुम्ही घेऊन घरच्यांनाही फिरवू शकता आणि 4 पैसेही गोळा करू शकता. पण जो मनासारखा धंदा, जो तुम्हाला तुमचं घर चालवून देऊ शकतो, या प्रकारचा धंदा आता मार्केटमध्ये राहिलेला नाहीये मित्रांनो. आम्ही कसं करतो ना, आम्हाला एक एक भाड्यासाठी कशी वन कशी तन करावं लागते. अहो आत्ताचाच विषय आहे. मगाशी ही गाडीत मला एक पॅसेंजर आला विचारायला, दादा पुणा स्टेशनला जायचं येणार का. आता तो रिक्षात बसतोय माणूस, तर बाहेरून मागून एक रिक्षावाला आला, दादा कुठं जायचंय त्यांना. अरे म्हणलं गाडीत बसलंय पॅसेंजर. नाही नाही सांगा ना राहू दादा कुठं जायचंय त्यांना विचारा ना. मी म्हणलं पुन्हा स्टेशनला जायचंय. दादा मला पण तिकडे जायचंय राहू द्या ना मला पॅसेंजर. अहो द्या द्या. अरे बाबा मला पण धंदा करायचा आहे ना. दादा यार लय मला तिकडे मी रिकामच जाणार आहे, द्या ना राव. म्हणजे तो पार आहे ना हातापाया पाडायच्या गतीवर आला होता. म्हणजे एवढी वाईट वेळ येते रिक्षावाल्याला. शेवटी बाबा बस म्हणलं त्याच्या गाडीत आणि जा घेऊन. कसं आहे आम्ही पण असं आता पीसीएमसी सोडून पुन्हा स्टेशनला जास्त जात नाही, पण धंदा नसल्यामुळं तिकडच्या बुकिंग उचलावं लागतात. आणि ती उचलली होती तेवढ्यात तो रिक्षावाला आला आणि तो जर हातापायच पडायला लागला असेल तर काय करणार आहे माणूस. शेवटी नाईलाजाने जा म्हणलं बाबा घेऊन, मी इकडे धंदा करतो. म्हणजे ही रियालिटी आहे, ही परिस्थिती आहे. आता तो सिच्युएशन अशी होती की मी तो व्हिडिओ काढू शकलो नाही. नाहीतर मला व्हिडिओ काढायचा होता त्या परिस्थितीचा, ती रियालिटी तुम्हाला दाखवायची होती मित्रांनो. ही रियालिटी आहे मित्रांनो. तर मी सतत प्रयत्न करत असतो की जे आता रिक्षावाले आहेत, ज्यांनी रिक्षा गाड्या घेतलेल्या आहेत, त्यांचा तरी निदान 4 पैसे तरी जास्त धंदा झाला पाहिजे ना. या हेतूने माझा प्रयत्न असतो की परमिट बंद झाले पाहिजे. पण अनेक आपले रिक्षावालेच बांधव म्हणतात, दादा परमिट का बंद झालं पाहिजे. परमिट बंद झालं तर इलेक्ट्रिक रिक्षा घेणारच ना लोक. जर इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायच्या असते लोकांना, तर परमिटला 25,000 का खर्च केला असता, नसता केला. इलेक्ट्रिक रिक्षाच घेतल्या असत्या. इलेक्ट्रिक रिक्षांना तुम्हाला 25,000 भेटतात सुद्धा पर्यावरणाकडून. लगेच तुम्हाला चेक भेटतो 1 महिन्याच्या आत. तरी लोक इलेक्ट्रिक रिक्षा अवॉइड करतात. का करतात? चार्जिंगला लागणारा वेळ आणि किंमत जास्त. इलेक्ट्रिक रिक्षांना तुम्हाला सर्व्हिसिंगला पण खर्च येत नाही. रोजचं तुम्हाला काय आहे, सीएनजीचे एवढे 350-400 रुपये पण खर्च करायला लागत नाही. 50 ते 60 रुपयात चार्जिंग होती फुल. 1,500-2,000 रुपये धंदा निवांत होतो. तरी लोक इलेक्ट्रिक रिक्षा घेत नाही. मग का घेत नाहीत? ही कारण आहेत हो, ही कारण आहेत. परमिट जर तुम्ही लाईफ टाईम खुलं करून ठेवलेलं आहे, तर लोक परमिट सकट रिक्षा घेणारच नाही. आता कुणी उठतंय सुटतंय व्हिडिओ टाकतंय, रिक्षाला 2,000 धंदा आहे, रिक्षाला 3,000 धंदा. रील पण अशी बनवतात की पोरींना घेऊन रील बनवतात, की पोरीला विचारतात तू किती कमवते महिन्याला, ती सांगते मी 15,000. आणि हा गडी सांगतो मी रिक्षावर रोजचे 3,000 कमवतो. म्हणजे असे रील बनवतात, असे शॉर्ट्स बनवतात, जे लोक बघतात. लोकांना कसं आहे माहिती आहे का, खऱ्या गोष्टीवर विश्वास नसतो लोकांना. ते ॲग्रीच करत नाहीत, खोट्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवतात. सोशल मीडियावर तुम्ही कधीही बघा, लोक आहे ना वाईट आणि खोटं हेच पसरवण्यात बिझी आहे आणि हेच व्हायरल करण्यात बिझी आहे. पण जे सत्याने मनापासून कळकळीने सांगतं ना, त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवत नाही. तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर बायका कशा साडी घालतात, फक्त थोडं अंग प्रदर्शन केले की व्हायरल होतात. लोकांना हेच पाहिजे हो. लोकांना सत्य नको आहे, लोकांना चांगलं नको आहे. जेवढं वाईट तेवढं लोक पसरवणार. माझं काम आहे आपल्या रिक्षा बांधवांचं
चांगलं व्हावं. अजून जे रिक्षा बांधव या धंद्यात येणार आहे त्यांना या गोष्टी कळाव्यात, जेणेकरून त्यांचं नुकसान नाही व्हावं. मी जागृत करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा पुढं आपल्या मित्रांना, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.